नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे आणि बातमी आहे मित्रांनो टीआरटीआय रिलेटेड. तर लक्षात असू द्या की आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच टीआरटीआय मार्फत पोलीस भरती व सैन्य भरती यांच्या प्रशिक्षणाचा जो निकाल आहे मित्रांनो तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या नोटिफिकेशन मध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की तुमची जी सीईटी म्हणजे ऑनलाईन सीईटी जी 2025 मध्ये 11व्या महिन्यात घेण्यात आलेली होती त्याचाच निकाल जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय रे, मेरिट लिस्ट प्लस वेटिंग लिस्ट अशा दोन्हीही लागलेल्या आहेत. ज्याच्यामध्ये मित्रांनो फक्त लक्षात असू द्यायचं की 18,000 जागांसाठी ही होती, ज्याच्यामध्ये सदर ऑनलाईन सामायिक चाचणी परीक्षा म्हणजे सीईटी जी आहे यासाठी सामान्य प्रवर्गासाठी 69%, महिला प्रवर्गासाठी 30% आणि अनाथ प्रवर्गासाठी 1% या दृष्टिकोनातून 45% पर्सेंटाईल गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड जी आहे ती यामध्ये करण्यात आलेली आहे. आता यामध्ये छोटीशी गोष्ट लक्षात असू द्या की 18,000 जागा होत्या, परंतु 17,118 उमेदवारांची जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजे ही संपूर्ण यादी जिल्हा निहाय जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट लक्षात असू द्या की ही यादी कशा प्रकारची असणार आहे. या यादीमध्ये मित्रांनो सिरियल नंबर सोबत रोल नंबर, नेम ऑफ द स्कीम, कॅन्डिडेट नेम आणि पर्सेंटेज स्कोर म्हणजे तुमचा पर्सेंटेज स्कोर किती आहे तो इथे दिलेला आहे. आणि ही पूर्ण यादी जिल्हानिहाय आहे. म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी फॉर्म भरला होता त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं नाव जे आहे अगदी सहजतेने सर्च करू शकता. एवढं लक्षात असू द्या. आता यामध्ये नेम ऑफ द स्कीम सुद्धा दिलेली आहे. म्हणजे तुमचं सिलेक्शन जे आहे ते मिलिटरीसाठी झालेलं आहे की पोलीसच्या कोचिंगसाठी झालेलं आहे ते सुद्धा दिलेलं आहे. सोबतच दिलेलं आहे मित्रांनो तुमची इथे कॅन्डिडेट नेम म्हणजे तुम्हाला नाव इथे सापडल्यानंतर समजून घ्यायचं की आपलं नाव हे मेरिट लिस्ट किंवा वेटिंग लिस्ट मध्ये लागलेलं आहे. म्हणजे मेरिट लिस्ट सुद्धा दिलेली आहे आणि अगदी खाली तुम्हाला वेटिंग लिस्ट सुद्धा जे आहे ते दिसून येईल. आता तुमचं नाव मित्रांनो मेरिट लिस्ट मध्ये असेल किंवा वेटिंग लिस्ट मध्ये असेल, तुम्हाला प्रेफरन्स फॉर्म जो आहे तो भरायचाच आहे. अजून त्याची लिंक सुरू व्हायची आहे, पण प्रेफरन्स फॉर्म मात्र तुम्हाला भरायचाच आहे. तुमचं नाव वेटिंग लिस्ट मध्ये असेल किंवा मेरिट लिस्ट मध्ये असेल. आता लक्षात असू द्या की नाशिक, धुळे आणि नंदुरबारच्या तीनही ठिकाणी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ब्रांचेस आहेत. तिथे मित्रांनो जनरल कॅटेगरीचे 1260, त्याचप्रमाणे विमेन जे आहे ते 522 आणि ऑर्फन जे आहे ते 6 निवड झालेली आहे. सोबतच वेटिंग लिस्ट मध्ये मित्रांनो जनरलचे 608 आणि विमेनचे जे आहे 261 जणांची निवड झालेली आहे. आता अशाच प्रकारे धुळे असेल किंवा नंदुरबार असेल इथे सुद्धा धुळेमध्ये जनरलचे 727, विमेन, ऑर्फन, त्याचप्रमाणे वेटिंग लिस्टचे सुद्धा जनरलचे 336 आणि विमेनचे जे आहे 159 जण वेटिंग लिस्ट मधून आणि इथे मेरिट लिस्ट मधून सिलेक्ट झालेले आहेत. अगदी त्याच पद्धतीने नंदुरबारची सुद्धा तुम्हाला जे आहे ते आढळून येते जनरल, विमेनची, ऑर्फन आणि सोबतच वेटिंग लिस्ट जे आहे त्यांचा सुद्धा नंबर जो आहे तो इथे तुम्हाला दिसून येईल. आता या सगळ्या भानगडीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा प्रेफरन्स फॉर्मची लिंक सुरू होईल तेव्हा तुम्हाला पहिला प्रेफरन्स जो आहे तो स्पेक्ट्रम अकॅडमीलाच द्यायचा आहे. लक्षात असू द्या पहिला प्रेफरन्स जो आहे तो तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमीलाच द्यायचा. आता सर तुम्ही म्हणताय म्हणून आम्ही स्पेक्ट्रम अकॅडमीला जो पहिला प्रेफरन्स आहे तो द्यावा का, तर याच्यामध्ये सिंपल लक्षात असतं मित्रांनो की नेमका प्रश्न उपस्थित होतो की स्पेक्ट्रम अकॅडमीलाच तुम्ही पहिला प्रेफरन्स का द्यायला हवा. बरोबर, तर याचं उत्तर आहे मित्रांनो यामध्ये. तर स्पेक्ट्रम अकॅडमी तुम्हाला नेमक्या कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत त्या अवेलेबल करून देते. ठीक आहे, तर त्यामध्ये लक्षात असू द्या की यामध्ये तुम्हाला तज्ञ मार्गदर्शक जे आहे ते सुद्धा भेटून जातात. सोयीनुसार बॅचेस होतात. म्हणजे जर तुम्ही पोलीस भरतीचा प्रॉपर अभ्यास करत असाल तर सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा पद्धतीत सोयीनुसार तुमच्या बॅचेसच्या वेळा ज्या आहेत त्या उपलब्ध करून दिल्या जातात. सोबतच मित्रांनो याचं स्वतंत्र अँड्रॉइड ऍप सुद्धा आहे. ज्या अँड्रॉइड ऍपच्या माध्यमातून तुम्ही ऑनलाईन जे कोर्सेस आहेत ते सुद्धा करू शकता. सोबतच ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा ज्या आहे त्या सुद्धा देऊ शकता. सोबतच ऑफलाईन टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला मिळूनच जातात. आता यामध्ये लेखी प्लस मैदानी परिपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाते. म्हणजेच काय रे, तुमची लेखीची तयारी तर चालूच आहे, ऑफलाईन क्लासेस मध्ये तुमची लेखीची तयारी चालू आहे. सोबतच तुमची परिपूर्ण तयारी मैदानी तयारी जी आहे ते सुद्धा इथे कम्प्लीट करून घेतले जाते. सोबतच मैदानी चाचणी करताय तर डाएट प्लॅन लागणारच, तर त्याच्यामुळे डाएट प्लॅन जो आहे तो सुद्धा तुमचा इथे प्रॉपर वेने तयार करून दिला जातो. आणि त्याच्यासोबतच जे ऑलरेडी अधिकारी बनले म्हणजे जे तुमचं आज स्वप्न आहे आणि जे त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांसोबत सुद्धा तुमचा संवाद जो आहे तो साधून दिला जातो. म्हणजे ते कसे बनले जेणेकरून तुम्ही सुद्धा त्या लेवलवर येऊ शकाल अशासाठी अधिकाऱ्यांचा संवाद सुद्धा तुमचा स्पेक्ट्रम अकॅडमी जे आहे ते साधून देते. सोबतच लक्षात असतो मित्रांनो विशेष मार्गदर्शन सत्र सुद्धा इथे आहे. शंका निरसन विशेष सत्र सुद्धा आढळतं. म्हणजे क्लासेसमध्ये काय शिकवलं गेलेलं आहे त्याच्या रिलेटेड काही शंका असेल तर त्यांचं सुद्धा एक वेगळं सेशन जे आहे ते सुद्धा चालतं. म्हणजे जेणेकरून तुमचे संपूर्ण डाऊट जे आहे ते एकाच वेळी क्लिअर व्हायला हवे यासाठी. सोबतच मित्रांनो रिव्हिजनसाठी ऑनलाईन सुविधा सुद्धा आम्ही दिली आहे. म्हणजे तुमचे ऑफलाईन क्लासेस करतच आहात, सोबतच तुम्हाला एक रिव्हिजन सुद्धा हवी आहे तर ऑनलाईन रिव्हिजनची सुविधा सुद्धा स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्यासाठी उपलब्ध करून देते. आणि प्रत्येक टप्प्यावर या पूर्ण टप्प्यावर सहकारी
मदत करणारा जो आहे म्हणजे सहकार्य करणारा कर्मचारी वृंद जो आहे तो सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि मित्रांनो तुम्ही पोलीस भरती किंवा सैन्य भरतीसाठी जरी तुमचं सिलेक्शन झालेलं असेल पण पुढे जाऊन तुम्हाला एमपीएससी द्यायची असेल, बँकिंगची सेवा द्यायची असेल, युपीएससी द्यायची असेल तर संपूर्ण स्पर्धा परीक्षा तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपलब्ध होऊन जातात. त्यामुळे संपूर्ण स्पर्धा परीक्षा तुम्हाला एकाच ठिकाणी म्हणजेच कुठे रे तर स्पेक्ट्रम अकॅडमीच्या माध्यमातून मिळून जातात. त्याच्यामुळे स्पेक्ट्रम अकॅडमी तुमच्यासाठी पहिला प्रेफरन्स देण्यासाठी योग्य ठिकाण आहे. सोबतच लक्षात असू द्या मित्रांनो की आपल्या ब्रांचेस नाशिक, नंदुरबार, धुळे यासोबतच पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग येथे अवेलेबल आहेत. पण तुम्हाला जर पोलीस भरती किंवा सैन्य भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं असेल तर तुम्ही नाशिक, नंदुरबार किंवा धुळे या 3 शाखेपैकी कोणतीही तुमच्या जवळची जी पण शाखा असेल ना ती शाखा अगदी सहजतेने निवडू शकता. तिन्ही शाखांचा ऍड्रेस आणि सोबतच मोबाईल नंबर सुद्धा इथे दिलेला आहे. तुम्ही संपर्क साधून आपली संपूर्ण माहिती सुद्धा घेऊ शकता. सोबतच मित्रांनो तुम्ही महाराष्ट्रात कुठेही राहत असाल संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या शाखा आहेत. तुम्ही जवळच्या ज्याही शाखेमध्ये जाल तिथे तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती जी आहे ती मिळूनच जाईल. आणि सोबतच मित्रांनो तुम्हाला इथे हेल्पलाईन क्रमांक सुद्धा दिलेला आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर सुद्धा संपर्क साधून तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकता. सोबतच आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा गुगल फॉर्मची एक लिंक दिलेली आहे. त्या गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करून तुमचा व्हॉट्सअप क्रमांक किंवा इतर माहिती जी आहे ते भरून द्या जेणेकरून टीआरटीआय मार्फत येणारी कोणतीही पुढची अपडेट असेल, कोणतीही पुढची माहिती असेल ते तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पहिल्यात पहिले जे आहे ते पोहोचवल्या जाईल. म्हणजेच काय आहे तुमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर ती माहिती जी आहे ती सर्वात पहिले पोहोचवण्याचं काम जे आहे ते स्पेक्ट्रम अकॅडमी करेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून तो फॉर्म भरून घ्यायचा आहे जेणेकरून माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. ओके. आणि या प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे स्पेक्ट्रम अकॅडमीला पहिला क्रमांक जो आहे तो द्यायचाच आहे. आणि लक्षात असू द्या मित्रांनो की हा व्हिडिओ तुमच्या इतरही मित्रांना उपयोगी पडेलच. त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. सोबतच व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुमच्या मित्रांना सुद्धा रेकमेंड करा. कधी काय स्टेटसही ठेवत चला. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.